पुढचे कवी आहेत नांदेडहून आलेले व्यंकट अणेराये. उमलत्या फुलात रंग भरणाऱ्या मातीचा गौरव करणारा कवी. माझ्या कवितेचं नाव आहे असतात काही माणसं. असतात काही माणसं काही अशी काही तशी. असतात काही माणसं काही अशी काही तशी. असतात काही 22 कॅरेट, असतात काही 52 कशी. काही नक्षत्राच्या चांदण्यातही शोधत राहतात उणे. काही नक्षत्राच्या चांदण्यातही शोधत राहतात उणे. काही माळ राणी खडकातही गात राहतात गाणे. सूर्येत ज्यांच्या वाट्याला, सूर्येत ज्यांच्या वाट्याला त्यातही काही कुडत राहतात. सूर्येत ज्यांच्या वाट्याला त्यातही काही कुडत राहतात. काही अंधाराचे वाहून ओझे फुलपाखरांप्रमाणे उडत राहतात. काही भेगाळलेल्या लिपून भिंती थोडे दुःख वाटून घेतात. काही भेगाळलेल्या लिपून भिंती थोडे दुःख वाटून घेतात. काही राखेमध्ये उगवून सुद्धा आकाशाला भेटून घेतात. असतात काही माणसं, असतात काही माणसं ज्यांच्या हृदयाला दार नसतात. असतात काही माणसं ज्यांच्या हृदयाला दार नसतात. सगळ्यांनाच सुगंध देणारी फुलं वेलीना कधीच भार नसतात. वेलीना कधीच भार नसतात. अंधारात कंदील घेऊन त्या प्रकाशावरही काही जळतात माणसं. अंधारात कंदील घेऊन त्या प्रकाशावरही काही जळतात माणसं. आयुष्यभर सोबत राहून सुद्धा, आयुष्यभर सोबत राहून सुद्धा काही दूर गेल्यावरच कळतात माणसं. शेवटच्या 2 ओळी. सगळ्यांनाच गोड लागावेत म्हणून, सगळ्यांनाच गोड लागावेत म्हणून फळांसारखे पिकले पाहिजे. सगळ्यांनाच गोड लागावेत म्हणून फळांसारखे पिकले पाहिजे. उमलत्या फुलात रंग भरणे, उमलत्या फुलात रंग भरणे. माणसाने मातीकडून शिकले पाहिजे, माणसाने मातीकडून शिकले पाहिजे. धन्यवाद.